नमस्कार. आज काय माझा कार्यक्रम वगैरे असं काही नाही. कार्यक्रम म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं. मी आपलं बोलणार आहे तुमच्याशी काही गोष्टी. विषय आहे आठवणीतला उत्सव. आपला जो उत्सव आता इतके वर्ष चालू आहे, तर मला जो उत्सव आठवतोय की मी वयाच्या 7व्या वर्षापासून हा उत्सव बघतोय. वया 58 सालापासून. त्यावर्षी काय झालं, त्यावर्षी झालेलं घराबाहेर नाटक मी पाहिलेलं नाटक हप्त्यातलं. त्याच्या काही आठवणी अशा आहेत की म्हणजे एक उल्लेखनीय बाब अशी आहे की ते नाटक मी असं ऐकून की 3 दिवसात बसवलं. आणि नाटक बसत नव्हतं, ठरत नव्हतं. आणि नाटक करायचं का नाही इथपर्यंत आलं सगळं. आणि एक पेंटचे कोणी राजाभाऊ साठे यांचं गाणं ठरलं त्याऐवजी. म्हणजे ती परंपरा नाटकांची खंडित व्हायची वेळ आली होती. आणि मग काही आपल्यातले उत्साही लोकांनी त्या काळात नाही 4 वर्षापूर्वी झालेलं हे नाटक आपण पुन्हा करू. तर त्यावेळेला कसलेले नट होते त्या काळात. तात्यासाहेब काणे होते, रामभाऊ काणे होते, आणि ते बाबूराव हर्डीकर होते. ही प्रमुख पात्र होती त्यातली. आणि मग त्यांनी ते 3 दिवसात पाठांतर करून नाटक उत्तमपैकी केलं. मला आठवतंय म्हणजे तो प्रयोग. स्त्री भूमिका नारायण जोशी यांनी ती निर्मलेचं काम केलं. भाऊ बर्वे हे मीनाक्षी होते. मग त्यांना त्या साडी नेसताना पण मी आतमध्ये बघितलेले. मला ते मेकअप करायला राजाभाऊ गजरेच होते तेव्हापासून. आम्हाला ते आतमध्ये येऊन देत असत. तेव्हा इथे शेवटपर्यंत त्यांची सवय तशीच आहे, आतमध्ये कोणी यायचं नाही. आम्ही आपल्या लहान होतो, आम्हाला उत्सुकता असायची की बाबा कसं करतात मेकअप. ही त्यावेळीची आठवण आहे. 58. मग 59 साली पुढच्या वर्षी अमृत महोत्सव जुबिली, तर त्या वर्षी 3 नाटकं झाली. आणि त्यातली एक आठवण अशी की एक नाटक मुलींनी केलं, पोबा भाव्यांचं स्वामिनी नाटक. त्यात 3 पुरुष पात्र आणि 3 स्त्री पात्र. तर ही 6च्या 6 पात्र करणाऱ्या मुली होत्या. हा त्या काळात एक अभिनव असा प्रयोग होता. त्यात सोनीमाई गोखले, सुधा बर्वे, माझी मोठी बहीण होती बेबी हर्डीकर, नलू सरमंडे, सिंधू गाडगे, अशा सगळ्या कलावंतांनी ते केलं. आणि दुसरं नाटक झालं ते भाऊबंदकी. आणि तिसरं पुलंचं अंमलदार. ही नाटकं मला आठवत आहे, बऱ्यापैकी मी मोठा झालो होतो. आणि मग तेव्हापासूनची सगळी बहुतेक सगळी नाटकं मी आपटं सोडून वापीला गेलो तोपर्यंतची सगळी नाटकं मी पाहिली. वापीला मी 16 वर्षात होतो, त्यामुळे मध्ये मला काही जमलं नाही. तर एक वेगवेगळे स्थित्यंतर झाली त्या काळात. कधी नाटक बंद पडायची झाली, पण काणे बंधू हे उत्साही आहेत सगळे. म्हणजे त्यांनी पुष्कळ कष्ट वगैरे घेऊन तालमा इथे पनवेलला ठिकठिकाणी आमचे बंधू आहेत अनिल हर्डीकर, विजय हर्डीकर यांनी पण पुष्कळ म्हणजे त्या काळात उत्साह पुष्कळ होता. हल्ली थोडंसं काय झालं की पिढी बदलली, तरी नाटक होत आहे, होत नाही असं नाही. मीही थोडा प्रयोग करून बघितला होता, नाटकात काम केलं, पण ते माझं काम नाही मला कळलं. कारण मला पाठांतर माझ्याकडे नाही. त्यामुळे आमचे मित्र येते विनायक जोशी, ते म्हणाले ह्याला दिलं एखादं काम पडलं काय करणारे कोणाला असं झालं. मला माहिती त्यांचा रोल मोठा होता, रावबहादूर साष्टांग नमस्कार होता आत्र्यांचा. पण मला डायलॉग खरोखर पाठ येत नव्हते. मी अंदाजाने काहीतरी बोलायचं होतं. असं नाटकाशी एवढा माझा संबंध होता. आता हे नाटकांच्या बाबतीत झालं, खूप छान नाटक झालेलं. उत्सव, आता उत्सवातलं ठीक आहे, जुनं देऊळ होतं. आता कोणाला काय किती आठवतं मला माहिती नाही. भोवाळे स्वयंपाक करायचे, ते अजूनही त्या सगळ्या आठवणी आहेत. आणि त्यातली ठळक एक आठवण म्हणजे होळी. आता होळी हा उत्सवाचा भाग आहे का हा प्रश्न आहे, पण आम्ही तो उत्सवाचा भाग मानतो. कारण होळी हा शनिवार सारखा असतो, कारण दुसऱ्या दिवशी रविवार असतो, त्यामुळे शनिवार जरा आवडतो लोकांना. तसं होळी आहे, 15 दिवसांनी उत्सव येणार आहे, त्यामुळे एक उत्साह असतो.
त्यावेळी काय व्हायचं की रात्री होळी बेळगावच्या पलीकडे जे वडाच्या माळ हे आता स्टँडचं नाव होतं तेव्हा ती होळी तिथे लागायची. मग बेळगावच्या अंगण्यामध्ये ते खाण्याचा वगैरे कार्यक्रम. आणि मग दुसऱ्या दिवशी ढोलवलीला इथे मीटिंग होईल. त्या मीटिंगवर मला असं सुचलं की काहीतरी लिहावं. आणि मी लिहून काढलं. कार्यक्रम करण्यासाठी असं काही नाही, लिहून काढलं की गंमत म्हणून. माझी तशी सवय. आणि थोडीशी कोणाची तरी लकब, म्हणजे मी बोलताना बऱ्याच वेळा कोणाची तरी लकबीमध्ये बोलतो किंवा नकल करतो, असं माझी चुकीची अशी ख्याती आहे. पण मी करतो. तर मी असं म्हटलं की आपण लिहून काढावा असा कार्यक्रम लिहिला. तर पडून होतं जवळ वर्षभर ते माझ्याकडे लिहिलेलं होतं 15-16 पानांचं. आणि अचानक एकदा गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी माझ्या एका आते बहिणीच्या साठी जयंतीला मी कल्याणला गेलो होतो. तर ते आमचे एक दूरचे नातेवाईक आणि आपत्याशी संबंधित असलेले मनोहर नाटेकर उत्कृष्ट नट आहेत. त्यांना मी म्हटलं, मनोहर आता मी हे असं एक लिहिलंय, त्यामुळे तू 4 लोकांच्या असं गप्पा मारता मारता नकला करतोस. हा जर कार्यक्रम तू लिहिणार असशील तर तो उत्सवात का नाही करत? मग मी म्हटलं माझं जवळजवळ लिहून झालेलं आहे. त्यामुळे मग मला एक कॉपी पाठव म्हणाला. म्हटलं आता मी पूर्ण सोडून आलो, त्यामुळे माझा कॉन्टॅक्ट नव्हता. म्हटलं अनिल किंवा मगरण कोणी आले तर त्यांच्याजवळ मी पाठवून देईन. मी अनिल जवळ पाठवलं आणि त्यांनी म्हणजे लगेच वाचून फोन केला. आणि म्हणजे उत्तम आहे, उत्सवात तर मी येईन. काही कारणाने ते येऊ शकले नाही. तर तो हा कार्यक्रम होळीची मीटिंग असा आहे. तर त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. आणि अशी कोणतीही मीटिंग झालेली नाही हे आधी स्पष्ट करा. अशी मीटिंग झाली, मीटिंग होत असेल अशा प्रकारची, पण ही नाही झाली. कारण ह्याच्यातला सगळे संवाद वगैरे सगळे काल्पनिक आहे. म्हणजे ह्या ज्या व्यक्ती आहेत, ह्या व्यक्ती असं बोलू शकत होत्या, पण त्या बोलल्या असं नाही. म्हणजे उगाच उद्या म्हणा कोणतरी म्हणायचं नाही असं हे बोललेच नव्हते. तर मी ते आधीच कबूल करतो. ही माझ्या कल्पनेची पात्र आहे, कल्पनेची मीटिंग आहे, एवढं लक्षात घ्यावं. आणि मी कोणाचाही ह्याच्यामध्ये वैयक्तिक किंवा कोणावर काही रोष ओढवला जाईल असं काही मी त्यात लिहिलेलं नाही. स्वच्छ अगदी. त्यामुळे वाटलं असं समजा कोणाला चुकून की किंवा नाही हे आक्षेप घेण्यासारखे आहे, तर मी आधी सांगतो की तसं कोणी वाटून घेऊ नये. तर आता मला तसं लिहून झाल्यानंतर पाठ करून मला बोलता येते, मी आधीच सांगितलं. आणि मुख्य म्हणजे आता पहिल्या आधी माझी भूमिका पट्ट करतो. हे गेले 4-5 वर्षापासून माझी प्रकृती खूपच ढासळलेली आहे, तुम्ही पाहता सगळ्यांना माहिती. म्हणजे आधी 5 वर्षापूर्वी मला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे मानेचं दुखणं झालं. तर तो अजूनही मला तो त्रास आहे मानेचा. त्यामुळे 60 मानेने जगता येत नाहीये मला. आणि नंतर एका 2 वर्षामध्ये लागोपाठ 4 शस्त्रक्रिया माझ्या पुण्यात झाल्या. त्यामुळे आणखीन मोठा विकनेस आला. म्हणजे काय म्हणतात ना, की आत्मविश्वास गमावून बसवते. माझ्याकडनं काय होईल असं मला वाटतं नव्हतं. म्हणजे अपेक्षाच नाही. आज सुद्धा मला अशी अपेक्षा नाही की बाबा तुम्हाला हे आवडेल किंवा काय मी जे करतोय ते. पण तरी सुद्धा म्हणजे घेतलं अंगावर तर करून टाकू. त्यामुळे मी आपलं एक बघूया असं. आणि हे सगळं कमी होतं म्हणून ते काय, आत्ता एक 5-6 महिन्यापूर्वी माझं कमरेचं दुखणं सुरू झालं. आणि आज माझ्या कमरेला पट्टा पण आहे. आज मी तो लावला नाही तर दाखवला. कमरेला पट्टा आहे, त्याशिवाय मग चालता येईल नाही. मी त्यामुळे काय झालं की वाकेन पण मोडणार नाही असं म्हणण्याची सोय राहिली नाही. त्यामुळे तो प्रकार आहे. आज रस्त्यातनं चालताना माझा तोल जातो, हे मला जाणवते काय. समोरच्या माणसाने बोलण्यापेक्षा मीच सांगतो असं. उद्या काय माझा काय घात झाला समजा तर ही भूमिका मी स्पष्ट करतो की हे होण्याची शक्यता आहे. आता रामाच्या दरबारात बसलोय, त्यामुळे तशी वेळ काय लवकर येईल असं वाटत नाही. येणाऱ्या सगळ्यांच्याच आयुष्याची. पण आज मी असं म्हणतो की मी हा कार्यक्रम सादर करतोय, असा जाहीर कार्यक्रम यापुढे होण्याची शक्यता काही नाही. बऱ्याच जणांचा आग्रह आपल्या शेखर बर्वे आहेत, ते मला सांगतात अरे तू कार्यक्रम करू चला. आणि मी नाहीतर मी आडीवेळे घेऊ शकत होतो, नाही मानायचे त्यांना. मी म्हटलं नाही करूया आपण. तर आता तो तुम्ही जरा होळीची मीटिंग मी जी सादर करतोय ती जरा तुम्ही गोड मानून घ्या. आणि काही जर तुम्हाला त्याच्यात
असं वाटलं की बाबा इथे ऑब्जेक्शन घेण्यासारखं आहे, हरकत घेण्यासारखी, तर माझ्याशी बोलू शकता. तर आता आम्ही वाचून दाखवले आणि जिथे जिथे ती व्यक्ती विशिष्ट व्यक्तीची बोलेल, शक्यतो असा प्रयत्न असेल की त्या व्यक्तीच्या लकबीने बोलायचं असा माझा प्रयत्न असेल. तेव्हा आता मी असं लिहिलं आधी होळीची मीटिंग एक काल्पनिक संमेलन आधीच लिहिलं, काळ लिहिलेलं म्हणजे नाटकात आपण लिहितो नेपथ्यात काळ 25 वर्षापूर्वीचा म्हणजे 95 साल साधारण. म्हणजे 95 साल का, तर 95 साली काही ज्येष्ठ सभासद होते आज जे हयात नाहीत, पण त्यांचीही आठवण, त्यांच्या आठवणींना थोडा उजाळा मिळावा यासाठी 95 सालची ती मीटिंग असं आहे. आणि स्थळ जुनं रामाचं लिहू. ही जी धुळवडीला मीटिंग व्हायची दुसऱ्या दिवशी, ती मीटिंग म्हणजे विश्वस्तांची मीटिंग नसायची, ती मीटिंग जनरल असायची. तेव्हा प्रामुख्याने 15 दिवसांनी उत्सव येणार आहे, तेव्हा त्याचा आराखडा किंवा त्याविषयीचे कोणाच्या शंका काय, तर ती कशी असेल म्हणजे झाली असेल माझ्या कल्पनेतून जी आली ते मी लिहिलंय. ही झालेली नाहीये मीटिंग, तर बघूया तुमचा प्रतिसाद कसा मिळतो. काल 25 वर्षापूर्वीचा म्हणजे 95 सालाचा. ठरल्याप्रमाणे काहीच घडत नसतं हा पूर्वानुभव असला तरी देवळाच्या सभागृहात सकाळच्या 10च्या नियोजित मीटिंगसाठी सभासद मंडळी येथे जमू लागली होती. 9:45 वाजले होते. स्वयंपाकाच्या खोलीत गोविंदा कामात गुंतला होता. गोविंद होते तेव्हा गोविंद कामात गुंतला होता. चहा नाश्त्याची जबाबदारी सभापती शशी हर्डीकर म्हणजे आमची काकू यांच्यावर सोपवलेली असल्यामुळे त्या 8 वाजताच येऊन दाखल झाल्या होत्या. त्यांच्याकडून म्हणजे आमच्या काकूनी आधीच गावात सगळ्यांना सांगून टाकलं होतं की आज सकाळच्या न्याहारीला वांगी पोहे यावर्षी पण झाले, तेव्हा मला आणखीन आठवण झाली. वांगी पोहे आहे ते कळलं. आमचे त्यांचे मोठे दीर म्हणजे माझे मोठे चुलते अप्पा हर्डीकर ते पनवेलून आले आणि ते खाण्याचे शौकीन होते. नाहीतर मग ते आदल्या दिवशीच आदल्या संध्याकाळीच आपल्या आलो. त्यापूर्वी ते कधी आलो ते त्यांनाच आठवत नव्हतं. आप्पा सभागृहात आले तेव्हा 9:30 वाजून गेले होते. सभागृह निर्मनुष्य होता. त्यांना हास्य वाटलं, कारण मग इथे कोणीच नाही जमलेलं म्हणून त्यांना डोक्यावरचा पंखा आणि टेकायला खांब अशा 2 सोयीच्या जागा त्यांनी बघितल्या आणि तिथे आपला टुवाल ठेवला. त्याच्यात ते नॅपकिनला टॉवेल, आपण टॉवेल म्हणतो किंवा काही नॅपकिन म्हणतो, त्याला ते टुवाल म्हणाले. तिथे टुवाल ठेवला आणि आता त्यांना चहाची काही व्यवसायाचे बघण्यासाठी ते आपल्या खोली गेले. तेव्हा ते एक स्वयंपाकाची खोली होती. डोक्यावरती कॅप होती, जे घालून आलेली तीच कॅप. हातात एक बॅग, चामड्याची बॅग होती. त्या बॅगेमध्ये ती आपणची बॅग म्हणजे हा एक विषय आहे. त्यात अनेक गोष्टी असायच्या. लहानसा कंगवा असायचे, आरसा, ती 2 कितीच्या गोळ्यांची एक डबी असायची, अनसिंचे गरिष्ठी भद्रकोटावरची गोळ्या, असं काय काय असायचं. एवढंच नाही, अंतर्देशीय पत्र आणि कार्ड पण ते घेऊन फिरायचे. पेन, त्याची सगळी जयत राहिली. ते सगळं त्या बॅगमध्ये आणि ते सगळं घेऊन ते आतमध्ये गेले. चहाची काय व्यवस्था आहे ते बघायला. उन्हाळा असल्यामुळे कॅप वापरणं अपरिहार्य असं ते आपण एरवी सुद्धा ती कॅप वापरणं आवडायचं. आता ती बॅगही त्यांची लाडकी होती. तर त्याच्यामध्ये या सगळ्या वस्तू असायच्या. झोपताना सुद्धा ती उशाची ठेवायची. स्वयंपाकाच्या खोलीत आल्यावर त्यांना एक बाई वांगी चिरताना दिसली आणि आज वांगी पोहे आहेत हे त्यांनी नक्की केलं मनाचे आणि ते खुशी झाली. पलीकडे तिथेच चहाच्या पातेल्यातला चहा उघडाळ आणि कपात ओतून घेण्यात दामले गडक होते. ते म्हणाले, अरे आप्पा, तुझ्या डोक्यावर टोपी तशीच आहे. आप्पा म्हणाले, असू दे, आम्ही आमच्या डोक्यावर टोपी ठेवतो, दुसऱ्यांना घालत नाही.
यावर दामले करून हसले आणि म्हणाले, तू माझ्याच बरोबरीचा ना रे आप्पा. चे तुमच्या आमची कुठून बरोबरी, आप्पा म्हणाले. दामले पुन्हा हाय करून हसले. वा हर्डीकर, तुम्ही बोलायला ऐकणार नाही. मग चहाचा घोट घेऊन म्हणाले, महादेव ओखले माझ्या वयाला, एखाद्या महिन्यात एखाद्या फरक असेल म्हणून मी त्याला महादेव म्हणतो आणि तुम्हाला दसा म्हणतो. तो चहा थंड झाला रे गोविंदा. 8ला केलेला चहा आहे. गोविंदराव म्हणाले, आतापर्यंत निवडणार नाही तर गावी. गाव असेल तर नको रे बाबा, आप्पा म्हणाले. ताजा घेतलेली बाबा सांग. आता एकदा मीटिंग संपल्यावर गोविंदाने जाहीर करून टाकली. तेव्हा ना सभागृहात कोणी कोणी यायला लागलं होतं. त्याला बाहेर जाऊन बघू बसावं. दामले म्हणाले. हो हो, आप्पा घाईघाईने म्हणाले. त्यांना भीती होती की त्यांनी बुक केलेल्या जागेवर कोणी बसला असेल यांनी. पण नंतर टोल त्याच जागी तसाच होता. समोरच्या खांबाशी लोडाला टेकून अध्यक्ष महादेव मोरेश्वर उर्फ दादा गोखले येऊन बसवले. अप्पांच्या अगदी समोर उत्तरेकडे तोंड करून. लक्षात घ्या मी कसं सांगतोय. त्यावेळेचं देवळे. त्यांच्या शेजारी बापू बेडेकर. कोण काय बोललं हे सांगण्यासाठी गोखलेंना बापू बेडेकर शेजारी हवे असायचे. बापूंच्या बाजूला मुकुंदराव बेडेकर हे मीटिंगसाठी म्हणून मुद्दाम आदल्या दिवशी मुंबईहून आले होते. मुकुंदरावांच्या अगदी समोर त्याच कामासाठी त्याच कारणासाठी पुण्याहून आलेले बाळू दिवेकर. त्यांच्या डावीकडे अनंतराव आठवले. आठवल्यांच्या शेजारी बंडू काळवारी. मग दाजी घडगे, बन्या बापू जोगळेकर अशी सगळी मंडळी हळूहळू स्थानापन्न होऊ लागली. पूर्वेला खिडकी लगतच्या बाकड्यावर समोर पूर्वेला खिडकी लगतच्या बाकड्यावर अच्युत गजरे बसले होते. इकडे पश्चिमेला आप्पा हर्डीकरांच्या उजव्या हाताला राजाभाऊ गजरे त्यांना खेटून भाऊ भरले. त्यांच्या बाजूला लाकडी जाळीदार भिंतीशी राजाभाऊ हर्डीकर असं बहुतेक सगळा कोरून फुल झालं. मुकुंदराव बेडेकरांच्या उजव्या बाजूला कार्यवाह प्रमुख जोशी यांची जागा होती. ते अद्याप आले नव्हते. थोड्याच वेळात ते हातात काही घेऊन आले आणि मुकुंदरावचे शेजारी बसले. दाजी खडके आणि बाण्याबाबूंच्या मध्ये थोडी जागा स्वयंपाक खोली जाण्या येण्यासाठी होती. ती काही क्षणातच नाना बर्व्यांनी चिमूटभर तत्के नाकात भरता भरून काढली. आता कोणी यायचं राहिलं नसावं असं सगळ्यांना वाटत असतानाच नंदू बेडेकर आले आणि राजाभाऊंच्या समोर दक्षिणेला जाळीचा दाराला टेकून बसले. आजच्या रात्री होळी लागल्यानंतर यावेळची होळीच्या मीटिंगमध्ये फक्त दोनच महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल असं जाहीर झालं होतं. रात्री होळीवरच झालं की दोनच मुद्दे घेतले, त्याच्यामध्ये लांबले जेवायला उशीर होतो. त्यानंतर संध्याकाळी विश्वासांची वेगळी मीटिंग घ्यायचं ठरवलं. हे ठरलं त्यावेळेला अनंतराव आठवड्यांनी दातात काडी घालत शंका काढली. विश्वस्त आणि विश्वासू यांचा काही संबंध असतो का, अशी बँकेचे दत्ता जोशी यांच्याजवळ शंका व्यक्त केली. त्यावर जोशी फक्त हसले होते. आता आज जोशींना अचानक एका कामासाठी मुंबईला जावं लागलं होतं. त्यामुळे ते गैरहजर होते. 11 वाजून गेले होते. त्यापेक्षा जास्त उशीर कोणाला परवडण्यासारखा नव्हता. कोणाला दुपारी लवकर जेवून रात्रीच्या जागरणाचं उत्तर भरून काढण्यासाठी ताणून दिली होती. कोणाला मुंबईला परतायचं होतं. आठवले उत्सव संपेपर्यंत अख्त्यातच राहणार होते. त्यामुळे त्यांना जायची घाई नव्हती. दामिनीचे पुढचे 2 दिवस राजाभाऊ हर्डीकर आणि प्रमोद जोशी यांच्यासाठी राखून ठेवले. त्यानंतर 2-3 दिवस बदलापूरच्या एका स्नेहाच्या आग्रहावरून त्याच्याकडे मुक्कामाला जायचं होतं म्हणून ते निश्चित निर्धास्त होते. पण दुपारी वेळेवर जेवून घ्यावं लागतं, गोळ्या असतात ना, असं ते राजाभाऊ घडल्यांना हळूच म्हणाले. दादा घडल्यांना मात्र घाई होती. आता ही थोडी भाषा बघा गोखले, त्यामुळे मी जरा सांभाळून बोलणार आहे. राजाभाऊ घडल्यांना हळूच म्हणाले. दादा घडल्यांना मात्र घाई होती. उद्या 11च्या खोट्याला मुंबईला नाही पोहोचलं तर सगळ्या कामाचा पुढे होऊन जाईल असं ते बापू बेडेकरांना म्हणाले. दिवसाला 1000 कमवतो अजून हे आणखी वर. आप्पा हर्डीकर मीटिंग संपणार कधी आणि वांगी पोहे खाणार कधी या विवंचनेत होती.
मीटिंग ऐवजी फक्त उर्वरित कार्यक्रम ठेवला असता तरी त्यांची काही हरकत नव्हती. चला लोक सुरू करायले. अख्खी गले पुढील खिडकीतून म्हणाले, पुरणपोळ्या वाट बघतायत आणि पोटात कावळे पण पोकत आहेत. आज शशीने पण पोळ्या केल्या. दामले त्यांच्या शेजारी मागावून येऊन बसलेले वसंत बर्व्यांना म्हणाले, शशीचा स्वयंपाक उत्तमच असतो. पाटलाला मी काही वेळा गेलाय ना, यावेळी तो शशी हर्डीकर हात पोहे फोडणी टाकत होते. तुमच्या घरी बोडवीजीला नाही केलं पोळ्या असं वसंत बर्व्यांनी विचारलं. दामले घरी गेल्यात रे, पण मी आहे कुठे तिथे गेला आठवडापासून. बायकोच्या भाषेच्या दिराच्या नव्या फ्लॅटची वास्तुशांत होते ना मुलुंडला. एक दिवसासाठी गेलो आणि आग्रह करून 5 येऊन ठेवून गेली त्यांनी. काल सकाळी परस्पर पेंडला गेलो भाच्याकडे. काल संध्याकाळी इकडे आलो. पण येताना मी 2 पोळ्या आणल्यावर राजासाठी. आठवड्याने शंका काढली, भाच्याच्या घरातून नाही ना विचार ना. आणि असं ही कामगिरी त्यांनी बंडू कारभारानं सोपवली. आणि शेजारी बंडू कारभारी त्यांची मांडू हलवून ते म्हणाले, भाच्याच्या घरातून नाही ना असं विचारलं ना. त्यावर बंडोबाने हा 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 करून मान भगवत ठरवली. आता मात्र राजाभाऊ गजऱ्यांची संस्कृती संपली. ते उचलून म्हणाले, पुरणपोळ्या आजच्या मीटिंगचा विषय आहे का? काय चावटपणा चाललाय? अध्यक्ष मला राजाभाऊ दादा गोखल्यांना उद्देशून म्हणाले, मीटिंग होणार आहे का नुसतेच खादडीला जमलो आपण? लवकर घ्यायला मीटिंग, लोकांचं चाललंय वेटिंग. राजाभाऊ हंडीकरांना यमक सापडले आणि ते हसले. काय म्हणतो राजा? गोखल्यांनी बापू बेडेकरांकडे कान नाही विचारलं. कुठला राजा? गजरे का हर्डीकर? बापू त्यांच्या कानाशी ओरडले. दशमीचा वार ना? गोखल्यांनी काय ऐकलं कोणाकडे? दशमीचा वार ना? दात्यांचा. मी चांगलाय श्रीखंड पुढे बोंबला तिच्या आईला. गाण्या काका वैतागे याच्या डोक्यात दशमीचा काय रे बन्या? लांबे म्हणते, गेल्या दशमीच्या वाराचं श्रीखंड थोडं आंबट होतं खाली. लांबण्यानं आदल्या वर्षीचा दात्यांचा वारा ठेवला. 2 मोठी साखर जास्त घालायची, झालं की गोड श्रीखंड. अचूक गेल्याने युक्ती सांगितली. पण काय म्हणा, दाजी खडके म्हणाला, शक्याचं पण तंत्र असतं ना. तंत्र असतं मला बरोबर. जास्त फेसून पण उपयोगी नाही. थोडे घोटाळा राहिले पाहिजे. आता आठवड्याने बंडूला दाजीनं विचारण्याची अशी आज्ञा केली. म्हणजे हे घोटाळ्यांचं चक्क विकतात म्हणून ठीक आहे. हसण्याखालीच बाकी काही करायचं नाही असं बंडू पण ठरवूनच आले होते. त्यांची हलवून मान आणि हसून जवळ दोन्ही दुखायला लागले होते. मांडी हलवून खिळखिळ झाली ती वेगळीच. पुरणपोळ्या झाल्या. आता श्रीखंड. राजाभाऊ गजरे ओरडले, खाण्याशिवाय भात नाही. यावेळी माझ्या गोखल्यांना थोडं ऐकू आलं. पण भात हा शब्द त्यांनी भात असायचा. भात आहे, साधा भात आहे, मसाले भात आहे, दोन्ही आहे. दात्यांना बजावलंय, शेवटचा वार आहे. मरणाची माणसाची हजाराला सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. भजी पण सांगितले, दप्पड पण सुरणाच्या फोडी टाकून. सुरण आहे आणि पुरण पण आहे. राजाभाऊ हर्डीकर म्हणाले असे. भाऊ बर्वे म्हणाले, पुरणाची विहीर करून साधू तुपाने भरली ते श्रीखंडाच्या तोंडात मारील असं पकवान होतं. अरे आम्ही दुधात तुपात लोळलेली माणसं. पण काही म्हणा, दाजी खडके म्हणाले, घरगुती तूप ते घरगुती तूप. बाजारातलं काही खरं नाही. पांड भरवे हल्ली जात्यात बेस अन्नाकडे. आता मागच्याच आठवड्याची गोष्ट सांगतो. अचूक घरी शेजारी बसलेल्या बाळा खडक्यांना म्हणाले, आमच्या राजूने आयता खरवस आणला. कसला खरवस रे? फाटक्या नाचपणे दुधात गुळ टाकलेला. खाऊन घ्या खरवस, होऊ नका नर्वस. राजाभाऊ हर्डीकर म्हणाले आणि हसले. या श्रावणात 3 म्हशी येणार आहेत. दाजी खडके म्हणाले, खोपुलीला शीट पाठवून देईन, मग सांग खरवस कसा असतो ते आठवड गर्दी. आठवड्यानं शंका आली. म्हशींनी आपण प्रेग्नंट होते आणि आधी सांगून ठेवलेली दिसते. विचार चांगला विचार. भांडवांचे मान आता खरोखर अवघड येते. पुढच्या वर्षी मानेच्या मांडक्यात एक बेरिंग बसून घ्यावी, जेणेकरून ती हवी तशी आणि हवी तेव्हा हलवता येईल अशी सोय करता येईल असं त्यांनी यावेळेस नक्की ठेवून टाकलं. तसंच चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून घ्यायची, म्हणजे चेहरा हसरा ठेवता येईल. पुरणपोळ्या झाल्या, श्रीखंड झालं, खरवस झाला. आता वांगी पोहे.
आता वांगी पोहे मिळणार आहेत का नाही ते सांगा. आतून येणाऱ्या वांगी पोह्यांचा वासानं कासा विसरून आपण घेणार का नाही मिळणार? अवश्य मिळतील बाळूदेवीकर म्हणाले. पण त्याआधी मीटिंग व्हायला नको. आणि पण वाढली किती राजाभाऊ गरजे ओढले. मला 5 पोताचे मोड मिळाला. रात्री मेकअप आहे मला खालीच सांगेल. तोपर्यंत मीटिंग नक्की सांगेल आजची गरजे मिळाला. म्हणजे 5 पर्यंत मी इथं थांबू. काय सावळपणा काय राजाभाऊंचा पारा चढला. अरे पण तोपर्यंत कधी खायला आणणारे म्हणे बापू अण्णा गरजेकडे वळून म्हणाले, झाले आणल्या आज सोन्याने कैऱ्या आणून ठेवले. त्यात चिकून आणला आणि ते फोडी आणून आणि थोडं तिखट मीठ लावलं. पण वांगी पोहे पार्टिकांच्या डोक्यानं वांगी पोहे काय झालं. असं नाना बडवे म्हणाले, ते पण पोह्यांबरोबर पोह्याचे पापड आणले का? हो म्हणजे जे सुचायला हवं ते सुचत नाही तुम्हाला म्हणून म्हणतो. गरम पोह्यांवर पोह्यांचा भाजलेला पापड कुसकरून टाकला म्हणजे काय गमत केले नाही दाजी. भाऊ बडव्यांनी शेजारच्या दाजींना गेला. भाऊंचा आवाज इतका खणखणीत होता की गोखल्यांनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्या. बापू बेडेकर त्यांच्या कानी सोडून म्हणाले, भाऊ बडवे म्हणतात आधी खाऊन घेऊन मग मिटिंग करायची का? छे गोखल्यांना हा प्रश्न व्यवस्थित ऐकायला आला. आधी मिटिंग मला मुंबईला येते म्हणजे धावगाच्या वाडीतल्या त्या हिला गाठात आहे कोर्टमधून येता येता. गेल्या वर्षीच्या वाराच्या हिशोबात 200 रुपयांची माली मारली मला भरायला लागले पैसे. शशीला म्हणा पोहे मिटिंग नंतर घेऊन ये. पोहे घालून झाल्यावर काय गाडवाच्या ह्याच्यात घालायचे. ठीक आहे बाळू देवेकर म्हणाले, पण मिटिंग महत्वाची आणि पोहे पण महत्वाचे आहेत. आधी तुझी चालय. आपण सुरू करूया का मुकुंदराव? ओके मुकुंदराव बेडेकर सायलेन्स. शेवटी स्टार्ट ना 2 मुद्दे आपल्याला करायचे ना. सो आय डोंट थिंक दॅट विल बी एनी प्रॉब्लेम. तेवढ्यात अण्णा गड्यांनी कच्च्या कैऱ्यांच्या फोडी मनाया काकांच्या पुढ्यात आणून ठेवले. जाम आंबट आहेत अण्णा गड्डे म्हणाले. अरे आंबट आहेत म्हणून तर त्यांना कैऱ्या म्हणायचं. कैरीच्या फोडी करा सावध बाणे का म्हणाले. कशा काय इतके आंबट कैऱ्या खातो कळत नाही बाणे दामले म्हणाले. नुसतं बघूनच माझे दात आंबाला लागले. अशा पदार्थात बसून मी 4 हात लावून राहिलो. आठवडे बंडू कारभारांच्या कानाशी कुलकुले. राजा हरिकाला म्हणावं पण ते पुढचं म्हणायच्या आधीच बंडू पण सावध झाले. त्यांचं वाक्य पूर्ण झाल्यावर हसावं लागणार होतं हे आधीच माहिती होतं. आणि काय संवाद लागला असं म्हणत ते हसले. आठवण्याने पुढचं आपलं वाक्य पुढे गेलं. राजाला म्हणावं हे म्हणजे थांबले जोपर्यंत तुझ्या घरी राहणार आहे तोपर्यंत त्यांना रोज नाश्त्याला कैरीच्या फोडी आणायची. जमिनीचे 4 राहणार ती. कुठून आणल्या रे आणल्या कैऱ्या? विचारतात सोम्याला. आपल्या आवाजातल्या आहेत दत्ताच्या देवळाच्या समोरच्या झाडाच्या. बुवा भावाने लावलेली झाडं होती. भाऊ बरोबर राजा म्हणून म्हणाले, एवढं पुण्य घेऊन गेला बुवा. पण बन्या एवढ्या आंबट कैऱ्या खोबऱ्याच्या खुर्ड्या खाव्यात तसं चावून खातो की मलाही बघवत नाही. आता इतका आंबा आहे आमचा आंबा आहे आमचा खाऊन संपणार नाही. पण कच्ची कैरी खायचं आमचं काम नाही. कैऱ्यांचा सोडा दाजी खडके म्हणाले. आमचे बापू बशी हिरव्या कच्च्या मिरच्या खायचे. आठवतं ना नाना बडवे? नाना आठवतं म्हणाले आणि महत्वाची साक्ष मिळाल्याचा आनंद व्हावा तसे विजयी मुद्रेने दाजी म्हणाले, द्या नाना बडवे साक्षी आहे. झालं. राजाभाऊ आणखीन भडकले. आधी पुरणपोळ्या, मग श्रीखंड, मग खरवस, आता कच्च्या कैऱ्या आणि आता हिरव्या मिरच्या. आणखी कुठे पदार्थ आठवत असतील तर ते या आणि रात्री घेऊन टाका मीटिंग. मी आपला 4च्या गाडीने निघून जातो. आय कॅन टॉलरेट दिस पोलिसनेस. मी निघतो. राजाभाऊ खरोखर उठायची तयारी कर म्हणे. राजाभाऊ निघतो म्हणतायत. बापू बेडेकर गोखल्यांच्या कानात म्हणाले. तेव्हा गोखल्यांनी हिंदू कॉलनीतल्या त्या वधेबाईनं 12 चाटवाट्या द्यायच्या कबूल केल्या. मी 2 डझन म्हणालो होतो असं उत्तर दिलं.
त्यापेक्षा जास्त पाहिजे प्रमोद जोशी म्हणाले. गेल्या स्टॉक मध्ये 2 वाट्याने एक पेला गहाळ आहे. आपल्याकडे एखादी वस्तू गहाळ आहे म्हणजे ती डोनरने द्यायला हवी असा नियम आहे का, विचार त्यांना. आठवल्याने आपली शंका भांडवलाच्या तोंडून वळवण्याचा प्रयत्न केला. पण मला एक कळत नाही. दामणे म्हणाले, वाटी लहान असते पण पेला कसा गाळवतो. काचेचा ग्लास असता तर समजू शकलो असतो. आठवड्याने डोळे मिसकवत बंडूबाची मान हळू पावलं, डोळे मिसकवत. या आता गाडी ताटा वाट्या आणि पेनांवर आली. राजाभाऊ गद्रे म्हणाले, मी निघतो. राजाभाऊ प्लीज. मुकुंदराव म्हणाले, प्लीज वेट, आय रिक्वेस्ट. नाही पण अक्षम्य विलंब होत चाललाय सभेला. बाळू येवरे म्हणाले, मला पण उद्या पुण्याला जायचंय. उद्या ना, वेळ आहे. दामले संचेतून पान काढून म्हणाले, मी आरामात निघाले. बदलापूरला माझ्या बँकेतल्या एका स्नेहाकडे जायचे. त्याच्या आधी कार्यालयाला दाजीवतीकडे जाऊन यायचे. तो कधीचा मागे लागले. तो मागे लागले का हे लागले. आठवडे बंडू कारखान्याला म्हणाले, ओके देन. मुकुंदराव म्हणाले, 2च पॉइंट डिस्कस करायचे. हो ना प्रमोद, 2च आहेत. प्रमोद जोशी, पण फाटी कसे फुटतात बघा ना. इथे आल्यापासून काय झालं बघताय ना. 12 वाजले आताच. आम्ही गेलो ना पण 12च्या भावात. राजाभाऊ गद्रे म्हणाले, इथून निघणार कधी, जेवणार कधी आणि मुलुंडला पोहोचणार कधी. हे बघा सेक्रेटरी, नुसत्या खादडीच्या गप्पा म्हणजे मीटिंग आहे का. आय डोंट नो हाऊ यू अलाउ देम. पुरणपोळ्या आणि श्रीखंडावर बोलायचं हे आधी ठरलं असतं तर मीटिंगला आलोच नसतो. आणि खरवस राहिला तो अण्णा गद्रे म्हणून. कुठला पदार्थ राहिला हा पॉइंटच नाहीये. बाबू निवेदन म्हणाले, यावर बने का नाही का काय. ईशाला फाटे कसे फुटतात हा मुद्दा आहे. खाण्याशिवाय कोणाला काही सुचतच नाही. तू पण बन्या त्यातला. राजाभाऊ गद्रे म्हणाले, कैऱ्या कशाला मागल्या सांगी. आमच्या परसातल्या एकाही झाडाची कैरी आंबट नाही. भाऊ बर्वे राजाभाऊ वाडीकरांना म्हणाले, पिकल्यावर रस खाऊन बघ, बोट पण चुकून घालते. यावर आठवड्याने एक शंका आली. त्यांनी बंडू कारखान्याने एक नवीन काम सोपवलं. ते म्हणाले, त्यांना विचार म्हणजे मग दारावर तो पोपाय कापून रसा टाकायला नको ना. जबडा दुखत असतानाही बंडू हसले. आमच्या शेणखळीच्या मागे ओढाजवळ आंबा होता. नाना पडले. दाजीकडे नाना पडलं. काय आंबा होता सांगू. बेपाट. गोडी म्हणजे काय. देवगडचा अपूर जट मारतो. म्हशीचं शेणखळ असताना ऐकत. आठवडे बंडू कारखाना म्हणाले, त्यांना म्हणून पुढच्या वर्षी उशीर आहे. कोकणातून सासूरवाडीचा आंबा आणला तर रसपोळीचा वार घालता येईल. विचार त्यांना घालाल का. त्याला इतक्याला कसं ठरवता येईल. आठवले वार खडक्यांचा आहे. दुसऱ्या भावानं विचारलं नको. नानापर्यंतचा पत्ता मुद्दा अनेकांना पडला. दाजींना मात्र तो नीटचा ऐकवला नाही. काय म्हणजे नक्की बोलण्याचा मतीताच नाना बर्वे असा प्रश्न त्यांनी नानांना विचारला. नाना बर्वे गुडघे पोटाशी झोंबडून घेत म्हणाले, मतीताचा असा. आठवले म्हणतात पुढच्या वर्षी वार घाल हो. आता पुढच्या वर्षीच्या वारांवर राजाभाऊंच्या संतापाची परिसीमा झाली. आता नको चर्चा, दुसरीकडे वळवा मोर्चा. राजाभाऊ हर्डीकर म्हणाले असते, पुढच्या वर्षीचं नंतर बघा. अजून वांगी पोह्यांचा पत्ता नाही. आपण हर्डीकर आता स्वरात म्हणाले. काल वडाच्या माळावर मला एकदम विसू रक्षीतचा पत्ता विचारला. नाना बरोबर दाजीला म्हणाले. मी म्हटलं आम्हाला माहित नाही, मनीला जाऊन विचार. काय झालं. संजयला धृतराष्ट्राने विचारावं तसं गोखनाने बापू बेडेकरांना विचारलं. भाऊ बरोबर म्हणतात पुढच्या वर्षी रसपुरीचा वार घालतो. बापू म्हणाले. गोखनाने वार हा शब्द वाल असायचा. काय वाल. ह्याला वाल ऐका. वाल ऐकू आले. वालावरून आठवण झाली. आमच्या अच्युत जोशी नाव म्हणाले.
परवा पेणला गेलो होतो भाच्याकडे, आणि अरे खरोशीचे वाल घेऊन ठेवले. काय वाल सांगतो, काय वाल सांगतो तुला तू? मला म्हणाल मामा तू हप्त्याचा उत्सव उठून आलास की मी घेऊन ठेवतो तुझ्यासाठी 2 आठवडी वाल. आठवड्याने बंडू कारवाड्यांना प्रश्न विचारायला सांगितला. त्यांना विचार भाच्याकडून भेट का? यावर बंडोपांना हसण्यापासून गत्यंतर नव्हते. एनिवे मीटिंगचे 2 मुद्दे आहेत तेवढे घेऊन टाकूया. सो दॅट एव्हरीबडी इज फ्री. बंडूराव म्हणाले, हा मिस्टर सेक्रेटरी कॅरी ऑन. नशीब काय राजेभाऊ बसले. पहिला मुद्दा म्हणजे प्रमोदची सुरुवात करत म्हणाले. एवढ्यात स्वयंपाकाच्या खोलीतून आलेल्या अण्णा गद्यांनी सगळ्या उद्देशून प्रश्न ठरला. काकू विचार नाही, चहा घालायला का कॉफी? आणि पोहे तर एवढे आपा हर्डीकर अक्षरशः रडकुंडीला लागले. त्यांचा धीर सुटत चालू. तुमची पोहेची गिरणी चालू आहे का नंदू? दामल्याने नंदू बेडकरांना विचारलं. आठवड्यानं शंका आली. त्यांना कुठेतरी भात आलेली दिसते. यावेळी त्यांनी बंडोपंतांना कोपरखळी न मारता मांडीला चिमटाच दिला. होय होय बंडोपंत बिवळले. त्यामुळे हसण्याचे श्रम वाचले. हो ठेपण मुकुंदराव केवढ्यानं ओरडला भांड्या दाजी खडके म्हणाले. मला वाटलं विंचू जावला का काय म्हणते. एकदा आमच्या सासऱ्यांकडे दाखल्यांच्या घरी मी आलो होतो पूर्वी. दामले म्हणाले, तेव्हा रात्री मला विंचू चावला. दामल्याने बाळा खडक्यांना जुनी आठवण सांगितली. आठवड्याने बंडोपंतांनी विचारलं. त्यांना विचार विंचू मेला नाही ना? बंडोपंतांच्या अंगात आता हसण्याचं आणि काय समजलं का म्हणण्याचा प्राणच उडवलं होतं. ते आठवड्यांचा शेजार सोडण्याचा विचार करत होते. पहिला मुद्दा मांडा सेक्रेटरी राजाभाऊ वगैरे प्रमोद जोशी म्हणाले. मध्ये थांबत कशाला? हा सांगा मुद्दा. सांगा मुद्दा नाही तर घालीन मुद्दा, राजाभाऊ हर्डीकर म्हणाले. नाही असते वही उडून प्रमोद जोशी म्हणाले. पहिला मुद्दा तर म्हणजे आधी खूप वेळ व्हायला गेला. मोठ्याचं बोल हे मला काय म्हणाले. तू पण नमनावर घरावर तेल घालत बस. पण ऐकतच नाही ना कोणी. प्रमोद जोशी म्हणाले, यू कॅरी ऑन प्रमोद. मुकुंदराव म्हणाले, मला पुन्हा दुपारी मुंबईला जायचं लवकर. संध्याकाळी योगाचा क्लास आहे. क्लास कुठे घेतो सर मुकुंदला? दामल्याने विचारलं. त्यांना घाई नव्हती. दुपारचं जेवण, वामकुक्ष आणि रात्रीचा मुक्काम ही सगळी व्यवस्था त्यांनी आधीच करून ठेवली. तुम्हाला काय करायचं दामले? राजाभाऊ गजरे चिडले. आता योगा काय शिकणार ह्या वयात? शिकू नका योगा, नशिबात असेल ते बघा, राजाभाऊ हर्डीकर म्हणाले. पण मी म्हणत होतो, आप्पा हर्डीकर म्हणे, पोहे घा झाल्यावर कुत्र तरी खाईल का? तर सुदनकाने म्हणाले, कुत्र नक्की खाईल. आणि मग एकच हास्य पिकला. सायलेन्स, बी सिरियस. मुकुंदराव म्हणाले, मीटिंग कंटिन्यू करा. हो कंटिन्यू करायला सुरुवात कुठे झाली अजून? राजाभाऊ गजरेवर तास झाला. नुसत्या खालीच्या गप्पा झाले. मी थांबू शकत नाही आता. राजाभाऊ बापू बेडेकर म्हणाले, पोहे तरी खाऊन घ्या आधी. काय पोहे तरी खाऊन घ्या? राजाभाऊ गेले. नुसते खायला जमलो का आपण? त्यासाठी अख्खा उत्सव पडला. त्यावेळी खाणं किती अजीर्ण होईपर्यंत. आज काय खाणं सुचतंय सगळ्यांना? व्हॉट्स दिस नॉनसेन्स? काय रे बाळ? जामल्यांनी मध्ये शंका काढली. सकाळचा नाश्ता गरीब माणसांसाठीच असतो ना? त्यांना विचार. आठवड्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात. बंडोपांच्या वेळापुढे काजवे जमतू लागेल. छाती धडधडला लागेल. काय विचारायचं त्यांना? अच्युत गर्दने डायरेक्ट आठवड्यानंच विचारलं, हेच की इतर कोणी देवळात नाश्ता करत नाही का? विचार रे वाढ विचार. दामल्यांना अच्युत गर्दे म्हणा. पण बाळा खडक्यांचं तिकडे लक्ष नव्हतं. ते अच्युत जोशींना जाणीमाईंबद्दल काही माहिती पुरवतो. तर आता पहिला मुद्दा प्रमोद जोशींनी सोड केला. सगळ्यांनी झालं इकडे लक्ष द्या. पहिला मुद्दा असा लिहिला आहे सालाबाराप्रमाणे. आधी माझा आहे का? बोट वर करून भाऊ बड म्हणाले. सेक्रेटरीचं बोलणं आमच्यापर्यंत होतच नाही. कारण शाबूत आहेत माझे दोन्ही. वय झालं असं तरी महादेव गोखल्यासारखं नाही. यावेळी दादा ओखल्यांना महादेव ओखले हे 2 शब्द व्यवस्थित ऐकवले. काय म्हणाला पांडू? आणि बापू बेडकर विचारला. ते म्हणताय बापू बेडकर म्हणे, त्यांना एक वार घालाय हो, तर तुम्ही घाला असं म्हणताय जिलबीचा. चालेल ना? छे गोखले म्हणाले.
हे पाडव्याच्या 2 दिवस आधी येणार. मालीला आणि बाबीला घर साफ करायला लावलंय, लावणार आहे. गोटा करून टाकला ते घालायचा त्या विकास लोकांनी. त्याच वेळी बाळ खडके अच्युत जोशांच्या बाळ खडके अच्युत जोशींना गणू गोखलेने अमुक एक नाटकात चपराष्ट्राचं काम केल्याचं सांगत. ते गणू गोखले डिक्शनरीच्या मागच्या पाडी राहत होता ना रे. मध्ये दामल्यांनी बाळ खडक्यांना विचारलं. हो पण ते घर दीक्षितांचं नाही, नाटेकरांचं. बाळ खडके म्हणाले. दामल्यांनी शंका काढली. म्हणून नाटेकर ह्या नाटेकांपैकी काय रे राजा, असं त्यांनी राजाभाऊ हर्डीकरांना विचारलं. नाही म्हणून आमच्या यमूचा भाषा. राजाभाऊ म्हणाले. यमू म्हणजे भडकम करणं. दामल्यांना ओळख पडली. कल्याणचे ते मागे एकदा कल्याणला गेलो होतो तेव्हा बाळासाहेब भडकमकडे भेटले होते. फारच आघाडी केली म्हणून जेवायला सांगलो त्यांच्याकडे. त्यांना विचार आठवड्या करून ही आज्ञा बंडोपण त्यांना अपेक्षितच होती. तुम्ही त्यांना बोरिवलीला यायचा आग्रह केला की नाही विचार. तसं विचारण्यात धोका होता म्हणून बंडोपण त्यावेळी काय समजलं का एवढंच विचारले आणि मान डोळावर धरले. आता त्यांना आठवड्यांच्या शेजारी बसणं अशक्यच झालं. ते दुसरी सोयीची जागा शोधत होते. नाव लिसन टू द फर्स्ट पॉईंट. हा प्रमोद केल्या मुकुंदराव म्हणाले. पण माझी तक्रार तुम्ही लक्षातच घेत नाही. या भाऊकडे म्हणाले. ऐकून घ्यायला आधी ऐकायला तर आलं पाहिजे. मी माझा निषेध नोंदून सभात्याग करतो. चल नाना येतोस का. खूप पण लागली सडकून उठायची तयारी कर. राजाभाऊ नाना वर्गांना म्हणाले. चल मग. नाना म्हणाले. काढायच्या आदल्या दिवशी घ्या मीटिंग, होळीची मीटिंग. काढायच्या आदल्या दिवशी घेऊन कसं झालं प्रमोद जोशी म्हणाले. कारण उत्सव करायचा का नाही हाच पहिला मुद्दा आहे. करायचा का नाही अच्युत गदे म्हणाले. चित्रांकडे ऑर्डर पण केले पाडव्याची शक्यते. आणि 9च्या 9 वार लागले त्याचं काय. प्रमोद जोशी म्हणतात. अरे पण मला हे कळत नाही. शरद काणे म्हणाले. भोजन म्हणजेच उत्सव का. जेवणाशिवाय उत्सव करा बघू एक वर्ष. बघूया कसा होत नाही उत्सव. आणि मग आणलेल्या वारांचं काय रविवांना म्हणा. यजमानांना म्हणून मी आर्थिक स्वरूपात मदत करा. शरद काणे म्हणाले. काय चाललाय विषय. दादा गोखल्यांनी पलीकडे बसलेला अच्युत जोशींना विचारलं. कारण शेजारचे बापू गडेकर तंबाखू चुकायला कुठून गेले. अच्युत गदे गोखल्यांच्या कानात ओरडले. उत्सवात जेवण ठेवायचं नाही म्हणतायत. ज्या देखील फिरकणार नाही तेवढं. गोखल्यांनी भाजी तोंड करणार. सो जेंटलमॅन उत्सव करायचं हे ठरलं मुकुंदराव म्हणाले. म्हणजे पहिला मुद्दा झाला. नेक्स्ट मी सांगतो. बाबू दिवेकर पुढे सरतो. आपल्याला नाटकाची जी एक उज्ज्वल परंपरा आहे. उगाच मोठे मोठे शब्द वापरलं नाटक या नावाखाली हल्ली लोक पोडखेळ चालू आहे असं म्हण. बाळाकानी चिडले. शब्द मागे घ्या. पोडखेळ कशाला म्हणला. आम्ही इतक्या अडचणीने तोंडे लाईनीत सादर करतो. ते काय आम्हाला दुसरे उद्योग नाही म्हणून. खोळी डाऊन मुकुंदराव असं मिळेल. नो मोर डिस्कशन ऑन दिस टॉपिक प्लीज. आय अग्री. अडचणी येतात. इथे काही नटांची खेळस्थिती होती. मी सुद्धा साप्ताहिक नमस्कारमध्ये रोल केला होता. आठवताना राजाभाऊ. हा प्रश्न राजाभाऊ गजानन होता. आठवतं ना. छटणी स्वरात राजाभाऊ म्हणाले. आज होळीची मीटिंग आहे असं काल रात्री होळीच्या वेळी जाहीर झालं हे पण आठवतं. आठवण होऊन काय उपयोग. 1 वाजवलं तरी आपण वांगी पोहे खरवस जिलबी आणि श्रीखंड यातून बाहेरच पडता येत नाही. ओके तर आज नाटक. ओके तर आता नाटक. बाळू दिवेकर कसा पुढे सरसोट म्हणतो. मला वाटतं नाटक हा विषय आपण जरा सिरियसली घ्यावा. पूर्वी आम्ही खूप नाटक करत असतो. खूप मेहनत घेत असतो. नकलांच्या चिठ्या फाडा, तालमी अरेंज करा, पडदे फ्लॅश यांची डागुजी करा. एक नजर नाटकं पण चांगली निवडायची. मी स्वतः 6 नाटकांतून कामं केली. पुण्याला राहणार असलो तरी तालमीसाठी जर आठवड्यात मुंबईला येतो. काय म्हण्या हे सगळे ह्याना कशाला सांगतोय. त्याच्यावरून पण भांडणार होती. आपण बघा ना काय गोंधळ घालतो गाव. हा एक होता म्हाताऱ्यामध्ये मी काम केलं होतं. कमल पेटीकर हिरोईन होती माझी. नुसत्या एंट्रीला टाळे गेला. कसला एक डायलॉग होता तुला माहितीये. माझ्या बापाच्या रोलमध्ये चक्क बंडोबंद लोक होते. नाटक संपल्यावर अशी शाबासकीची थाप दिली माझ्या पाठीवर.
आठवड्याने शंका आली. ही थाप नाही ना विचारतो ना. आता यावेळेस बंडोपंतांच्या जागी बाळ खडके येऊन बसलं. बंडोपंत काहीतरी कारण काढून स्वयंपाकाच्या खोलीत पळाले आणि काशी शांभोड पुढे आम्हाला नाटक म्हणजे काय शिकवलं मला काय. ओके 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 मुकुंदराव म्हणाले. सो मला वाटतं नाटक हा पण आता आज घेऊया नको, कारण या वर्षीचं नाटक जवळजवळ ठरलेलं आहे. होणार आहे सुद्धा. हो म्हणजे ठरवलंय कसं ते बसवलंय ठाकून ठोकून. मुली नेतात कुठं सुदन म्हणत. पूर्वी पुरुषच स्त्रीपात्र गायचे. आठवण झाले बन्या दामिनीला आठवण झाली. पानाचं देठ काढून शेरा सोडत ते म्हणाले. मी त्यावेळेला हप्त्यात नवीन होतो. भाऊबंदीमध्ये अचितराव शाण्याने आनंदीबाई काय ओळखली होती. थेट बाई दिसाला मी फसलोच. त्यानंतर मिठी नाही मला आठवड्याने हा प्रश्न बाहेर खडकांना विचारला. झालं. राजा गोगरचे कपाळ हात म्हणून म्हणाले. आता भाऊबंदी आज मला वाटतं लंच आणि डिनर एकाच वेळी रात्री घ्यावं. तेव्हा रात्री गजे म्हणाले. दुपारी घरी पुरणपोळ्या चेपू आणि रात्री देवळातच डपळभात करू. त्यांना विचार. आठवडे बाळ खडक्यानं म्हणाले. रात्रीच्या जेवणाच्या आधीची काय व्यवस्था आहे. तेवढ्या स्वयंपाक खोलीतून आलेल्या अण्णा गल्ल्याने सभेवर नजर टाकली आणि म्हणाले. प्रश्न केला. शशीबाबू म्हणणार पोहे गार होऊन गेले. आणायचे का. हो आणा. आप्पा हल्ली खांद्यावर टोहा टाकून उठत मारले. आणा काय आप्पा अजून मीटिंग संपले कुठे. दामले म्हणाले. तुम्हाला काय दामले. राजे गोगटे म्हणाले. तुमचा प्रमोदकडे उपमा खाऊन झाला असणार आणि आमच्याकडे कांद्याची थाली भेटत. राजे गोगटे हल्दीकर म्हणाले. मग यांना कशाला भूक लागणार आहे म्हणून बसले निवांत. अच्युतराव शहाणे, गणू गोखले, विसू दीक्षित यांच्या आठवणी काढत. पानापानागडी कोपऱ्यात इतका गप्पा बसलेल्या आणि लढिकांनी पान शब्दावर कोटी. यावर राजाभाऊ गद्यांनी पण आपली पण ठेवून दिली आणि राजा हळदीकरचा दामण्यातून पान पण हलत नाही. काय ठरलं. गोखल्याने शेजारी येऊन बसलेल्या बापू बेडेकरांना कोण हरलं असं संजयला धृतराष्ट्राने विचारावं. तसं विचार. उत्सव करायचं ठरलं आहे आणि नाटकासाठी पुन्हा कधी मीटिंग घेऊन म्हणतात. बापू बऱ्यापैकी मोठ्या आवाजात म्हणाले तरी सुद्धा गोखल्यांच्या कानापर्यंत काय पोचलं कोणाला. ते म्हणाले. माझा सप्तमीचा वार आहे. वालाची उसळ जिलबी भाजी आणि सुरणाच्या फोडी टाकून ढकून सांगितलं करावं. सुरण कशाला त्यापेक्षा मला ताज्या वांग्यांच्या फोडी टाका. याला नेहमी आपलं सुरण. वांग्याच्या फोडी अशा मस्त शिजतात. आमची टाका वांग्याच्या फोडी म्हणजे जेवणाला गोडी. राजे हळदीकर म्हणाले. असे वांग्याच्या फोडीला वेळ आहे. आधी वांगी पोह्यांचं तर बघा. आप्पा हळदीकर म्हणाले. भाऊ बर्गांबरोबर घरी जायला म्हणून निघाले. नाना बडवे दरवाजाशी थांबले. तपकिरीचा बार भरत सभेला उद्देशून म्हणत. अरे आप्पा हळदीकर म्हणतोय आधी पोहे तरी खाऊन घ्या. कधीचा पोहे करतो. नाहीतरी मीटिंग आटोपलं तर जमा आहे. मीटिंग कसली म्हणा. खाण्याशिवाय बात नाही दुसरी. शेवटी एकानं तरी आपली बाजू घेतलं म्हणून आप्पा हळदीकरांना आयचं वाटतं. काल रात्री होळीवर नुसती भेट झाली. दामने नवं पान जोडत म्हणाले. त्यापेक्षा रात्रीच पोहे करायला हवले किंवा मग शिरा. काय चूक. आता बघा आता दामल्याने एक नवीन पदार्थ काढला शिरा. घ्या ते पण घ्या. दामल्यानं दुपारच्या जेवणाची काळजी राजे गोगटे म्हणाले. काय रे अन्या. गोविंदाला म्हणावं पोह्यांचं पातेला आणि बशा आणून ठेवली. मीटिंग संपली बरं का. बापू बेडेकर गोगल्यांना म्हणाले. खायला आणतायत. पुढच्या वर्षी 16 एप्रिलला पाडवाय. गोखल्यांनी उत्तर दिले. मरणाची माणसं येते. माझ्या काय ऐकलं देवदान. अण्णा कधी स्वयंपाकाच्या खोलीतून परत आणि म्हणाले. शशी काकू निघाल्या. त्यांना घरी अजून स्वयंपाकाला. अजून स्वयंपाकाला दामनाने आश्चर्य व्यक्त केलं.
पण पुरणपोळ्या तर त्यांनी कालच करून ठेवल्या. बघा यांची सोय झाली. आठवडी बाळ खडक्यांना मिळाली. बाळ खडक्यांचं नशीब बल होतं की यावेळी आठवड्यांचा त्यांना विचार हा हुकूम नव्हता. आता वेळ का घालवतो मला कळत नाही. आप्पा हल्लीकर उठून जवळ लागली, हात जवळ लागली. हो तुम्ही कशाला हात जाते आप्पा, बसा होईल आणि पोहे अच्युत करते म्हणा. नाही म्हटलं पोह्याचे पापड भाजले की नाही बघावं. आप्पा हल्लीकर म्हणाले आणि पुन्हा मागे गेले. तेव्हा त्यांनी रिझर्व केलेल्या जागेवर दाजी खडक्यांचे चिरंजीव आप्पा येऊन बसले. अरे माझी जागा आहे. आप्पा हल्लीकर वाचले. तेवढ्याच येऊन बसत. बसू दे रे आप्पा. दामले म्हणे तू आप्पा बसत तो पण आप्पाच. आता नको गप्पा, आधी खाऊन घ्या आप्पा. राजा हल्लीकर म्हणाले हसले. तू इथे माझ्या शेजारी बस, जागा करून देत. दामले आप्पांना म्हणे. नाही तर आप्पाच्या अनकम्फर्टेबल छोट्याशा जागेत अंग सोडून बसले. आज आमच्या घरी बासुंदीचा वेळ अच्युत कडे दाजीकडे अच्युत गजानन म्हणून अच्युत गजानन सांगू. पुरणपोळी रात्रीच्या होळीच्या नैवेद्यापूर्वी होती. दूध पण शिकार उडवलं. त्यांना विचार आठवड्याने शंका सुचली ती त्यांनी बाळ खडक्यांकडे व्यक्त केली. दूध आठवलं का नुसतंच साखर घालून ढवळलं. मी जाऊन टेस्ट करा आठवले. राजेभाऊ गजे मोठ्याने म्हणाले. त्यातले काही शब्द गोखल्यांच्या कानावर आले. ते बापू बेळगावांना म्हणाले. आठवले आणि मी एकदमच आलो बोलवा. दादर रस्त्याने बसली. नाही विषय असा चाललाय की खडक्यांच्या घरी आज बासुंदी आहे. हो बापू बेळगाव म्हणाले. बासुंदी छे नशीब त्याला बासुंदी हा शब्द ऐकला बरे का म्हणाले. पण गोखल्यांचं वाक्य पूर्ण झालंच नव्हतं. ते म्हणाले बासुंदी जागा परवडणार नाही. आठवता फाटेल. तेव्हा आणि हरिकर म्हणाले आणि उन्हाळ्यात दूध फाटेल ते वेगळं. आपल्या आजच्या एकूण पदार्थात बासुंदी जेवढी राहिली ती होऊ द्या. राजेभाऊ वगैरे वैतागून म्हणा. यावर बाळ खडक्यांनी एक जुनी आठवण अच्युत जोशी नाही. वाड्यात पूर्वी गणपतीला साधू तुपाचे बेसनाचे लाडू नैवेद्याला केले. आमचे दादा सांगायचे झालं आता बेसनाचे लाडू. राजेभाऊ मध्ये उठून म्हणत मी आपला आज जाऊन मुठभर पोहे खातो आणि निघतो. तुम्हाला आणखीन कोणाला काय पदार्थ आठवतात का बघा तोपर्यंत. मी पण येतो थांब. दामले उठून म्हणाले तुला कंपनी. आणि त्यांनी आलत दिलं आणि म्हणाले आधी तंबाखू टोकून येतो असं म्हणून ते दादाशी जातात. दक्षिणेचा दादाशी जातात. तोच दत्ताच्या देवळाशी दोन व्यक्ती येताना दिसले. दोघांनी बुशर्ट पॅन्ट असा पोशाख परिधान केला. त्यातल्या एकाने काळा गॉगल घातला. दामल्यानं झटकन ओळख पडली. अरे वा कधी आला. त्यांनी त्यांचं स्वागत केलं. या ना या. दोघे देवळात आले. वामनराव उर्फा नाना गजरे आणि राम गजरे हे गजरे बंधू होते. आज येताना राम गजरेने गॉगल काढून खिशात ठेवला आणि घाम पुसत ते म्हणत आईचं हुंब काय भोसडले. आणि आज अचानक अच्युत गजरे म्हणाले काय करणार तुला आमची आठवण नाही. दरवाजाजवळच्या खिडकीत बसत वामनराव म्हटलं आपण जाऊन यावं. परवाच्या ह्याचा फोन आला अच्युतचा आज मीटिंग आहे म्हणून. म्हटलं जाऊन यावं एकदा आपल्याला उत्सवाच्या आधी. बरं केलंस. दामले म्हणाले बसा आधी पाणी घ्या तोपर्यंत पोहे येते. आम्हाला माहिती कधी बसून जा. अप्पा हल्लीकर म्हणाले आता भाऊ बडवे आणि नाना बडवे हे सुद्धा माघारी फिरले. बसू थोडा वेळ असा विचार करून दोघे गावाला जवळच्या लाकडी जाळीला टेकले. गेल्या आठवड्यात मी ठाण्याला आलो तो राम गजरेंना म्हणाले आमच्या बँकेतल्या एकाच्या घरी वास्तुशांत होती 5 पाखाडी. आगळाचा बोलवणार होतं म्हणून सकाळीच बोलली ठाणं बसने निघालो. यांना आगळाचं बोलवणं नसतं कोणाकडून असं आठवलं. यावेळी शेजारी येऊन बसले वसंत बर्गाने म्हणत त्यांना विचार वास्तुशांतीला आहेराचं बाकी नाही होतं. संध्याकाळी वेळ होता म्हणून म्हटलं तुझ्या घरी चक्कर मारली घंटाळीला तर तुझ्या घराला कुलू. रामले हे राम गजरेनं उद्देशून म्हणाले आम्ही कोकणात गेलो. राम गजरे
आठवडे वसंत बरोबर म्हणाले, रामला रामाने वाचवलं म्हणाले. शेवटी मुलींना बायकोच्या भाच्याचे घरी राहतात, त्यांच्याकडे रात्रीचा मुक्काम केला. आमच्या बँकेतल्या मित्राच्या मुलानं गाडीने सोडली. लांबले म्हणाले, मुलुंडला कशा गेला? राजे वगैरे म्हणाले, अहो बोरिडी बसेस पण असतात ना ठाण्याहून, दिवसात 2-2 प्रवास झेपत नाही यावेळेस. त्या दुपारी माझ्या आवडीचा पाकाच्यापर्यंत भेट होतो. ते जेवण असं अंगावर आलं. मी तोच विचार करतो. राजाभाऊ मग म्हणाले, अजून कुठं भाऊ पदार्थ शिल्लक राहिला मीटिंग मध्ये, या आता पाकातल्या पुढे. पाकातल्या पुढ्यांचं पण तंत्र असं सांभाळावं लागतं. राजा हर्डीकर दाजी खर्चे म्हणाले, राजाभाऊ हर्डीकरांना तंत्र समजावून सांगू लागले. मागे एकदा आमच्या बायकांनी घातला होता पाकातल्या पुढ्यांचा घाट. पुढ्यांचा घाट फ्रेंचची लागली वाट. राजाभाऊ हर्डीकर म्हणाले, असले कुठं नाही, खरंच वाढ लागली, खरंच वाढ लागली. वाण्याजवळेकर दाजी, आता दाजी खडक्यांना दाजी असं दाजी बन्या काकांना सांगायला लागले. सगळ्या पुढे अशा सपाट आमच्या विजूला विचार, विजू सारखे काय विजू खडक्याने मान हलवून सहमती व्यक्त केली. पुरी कशी पाहिजे म्हणजे भांडवल अशी टाळून फुगली पाहिजे आणि पाक असं मोडला पाहिजे. बरं आता एकदा बुवाला घरी बोलवून टाळून फुगलेल्या पाकाच्या पोळी आम्हाला करून आम्हाला खायला घाला, म्हणजे आम्ही सुद्धा तुमच्या बाजूने साक्ष देऊ, असं राजाभाऊ उपवर्तिक स्वरात म्हणाले. आता आधी ते वांगी पोळी खायला घाला, चहा कॉफी काय असेल ते पाजा आणि मोकळ काढा सगळ्यांना. मी तेच म्हणत होतो. अप्पाडीकर म्हणाले, मग अशी आज गोविंदाला म्हटलं थोडी सॅम्पल बघू. तो म्हणाला बाहेर घेऊन येतोच आहे. 1.5 तास झाला अजून पोचता नाही. शेवटी पाकाच्या पुड्या म्हणजे काय, सुदन काणे म्हणाले, साध्या पुड्या पाकात बुडवले की झालं. तसं नसतं ते झोंबट. दाजी करते म्हणाले, ते पण एक वेगळं तंत्र असं काय नानावडे, नाहीतर काय नानावडे म्हणाले, पुड्या नारळाचं पुरण नुसतंच पुरी पारीला लावून खाल्लं तर मोदक उकडीचे मोदक खाल्लं तर समाधान मिळणार आहे का? या उकडीचे मोदक शिल्लक राहिले. अजून एखादा पदार्थ शिल्लक आहे का बघा, वेळ आहे आपल्याकडे. येस. आणि व्हॉट अबाउट द मीटिंग? मुकुंदराव म्हणाले, मीटिंग संपली असं ऑफिशियली घोषित करायचं काय? इज देअर एनी पॉइंट लेफ्ट? आणखी कुठला पॉइंट शिल्लक आहे का विचारतायत गोखल्यांच्या पानाची ओरडले. गोखल्यांची उत्स्फूर्त प्रतिभा. मला तर काय पॉइंट डिस्कस झाले तेच कळलं नाही. नशिबवान आहे राजगोपाल म्हणाले, कारण आतापर्यंत फक्त खादेडीवर चर्चा झाली. तर आज आपल्या 2 महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. बाळूदेवकर म्हणाले, एक म्हणजे उत्सव करायचा की नाही ते करायचं. दुसरं म्हणजे काय, दुसरं म्हणजे नाटक. या वर्षीचं नाटक ठरलेलंच आहे. पुढच्या वर्षीच्या नाटकाबद्दल सगळी वेगळी मीटिंग कमिटी घेईल. मात्र चांगलं दर्जेचं नाटक निवडलं जावं अशी माझी नम्र सूचना आहे. पुढच्या वर्षी आम्ही उद्यांचा संसारच करणार. किती विरोध झाला तरी काय भाषा आहे आचऱ्यांची. बाणेकाका शेजारी बसलेल्या बंडू कारखाना म्हणाले, बंडू आठवड्यांचा शेजार करून तेव्हाच बाणेकाकांच्या शेजारी येऊन बसलो. काय समजलं का? बंडू पण म्हणाले, बॅरिस्टर विश्राम मंडो, लोक बदमाश असतात पण खरं बोलतात. बाणेकाकांच्या अंगात आता उद्यांचा संसार संचारू लागलो. त्यावर त्या टोकातून वामनराव वगैरे आणि लोक निकालसूट पण असतात. आता आजचीच गोष्ट सांगतो. पनवेल एअरपोर्टून अकराची बस सुटलीच नाही. आम्ही चुकी असायची अर्धा तास उन्हात उभे. मग आपटा अशी पाठी लावलेली बस आली. आम्ही जाऊन बसतो तर कंडक्टर म्हणतो ही वाजा गाडी आहे. रामभाऊ म्हणाले, आम्ही म्हटलं मग आपट्याची पाठी घ्यायला उपटा लावली. तर म्हणाला चुकून तशी झाली, नानाची टांग म्हटलं. मग उचलून कंट्रोलरकडे गेलो. वामनराव म्हणाले, म्हटलं आपटा गाडीचं काय स्टेटस आहे? ऐकायला म्हणतो गाडी ब्रेकडाऊन आहे. आतले साले माझं पुढ्या त्यांना गाणं शिवाय लिहून गाव. गाडी ब्रेकडाऊन झाली चालतंय काय गाणं आणि रव्यानांची दाद म्हटली.
पण मग तुम्ही आलात कसे? दामल्याने गजरे बंधून केलं. काय करणार? गच्च भरलेल्या अलिबाग गाडीत चढलो, वरची चांगली धरून शेवटपर्यंत आपटा फाटीवर उतरलो, तिथून टमटम त्यांना शोध मारिल्याने म्हणण्यासारखी माणसं भरली. असे हाल झाले तुला सांगतो अच्युत. मग काय रे, मी सांगू का? रामभाऊ म्हणाले, आपल्या गाडी खाली आपली व्हेकल असल्याने फुकट ठेव. हो ना? दामले म्हणाले, मी शक्यतो असं उलटा सुलटा प्रवास करतच नाही गेलो, आणि करतो तेव्हा कोणाला तिकीट काढायला लागलं. इथे आनंद वाटवले वसंत वर्गानं म्हणाले. वामनराव अच्युत गद्यांना म्हणाले, वडाच्या माळावर उतरल्यावर आठवड्याच्या दिंडीची तुझी पांढरी स्कूटर बघितली. म्हटलं आजच्याची दिसते. दिंडीवर मी आता पेन पार्क अशी पाठी लावणार. आठवड्यात डोळे मिसकॉल म्हणाले, लावा ना. अच्युत गदे म्हणाले, देऊ तुम्हाला 4 आठवणे प्लस मध्ये आलो तर. संध्याकाळी बसायचं का? महादेवरावांना विचारा. आठवले म्हणाले, त्याला काही विचारू नका, बसच ऐकतो काय ते. राजे गोगटे म्हणाले, स्टँडवरच्या वड्यावर काय सांग, झंड्याने वडा बनवला रे. आग झाली आम्ही घ्यायची. रामभाऊ म्हणाले, वड्याची टेस्ट घ्यायची असेल तर पनवेलला वाघे म्हणजे एक नंबर. अच्युत गदे माहिती दिली. वडापाव तेवढा राहिला होता. राजाभाऊ म्हणाले, होऊन जाऊ द्या, मी निघतो. तेवढ्या गोविंदांनी वांगी पोळ्यांचं पातेलं, चमचे आणि कागदी डिशेस या वस्तू सभागृहात आणून ठेवल्या. वा वा, दामले म्हणाले, वाचतं डेकाच येतं. आम्ही तुझी वस्तू आणल्या वा चहा. वामनराव अच्युत गद्यांना म्हणाले, चला म्हणजे संध्याकाळची सोय झाली. आठवडे वसंत बरोबर म्हणाले, कसली? वसंत भावने विचार, त्याला विचार संध्याकाळी. सगळे यावेळी पोळ्यांवर तुटून पडले. तुमची डिश आणून देऊ का भरवून? बापू गडेकरांनी गोगला नटल. नाही नाही, लक्ष्मीचा वार झाला की दुसऱ्याची पण उतरली. आणि थोड्या वेळाने पोळ्यांबरोबर थोडीची मीटिंग सुद्धा संपली. झालं. आता कोणी किती एन्जॉय केलं, कारण बऱ्याच लोकांना हे लोक माणसं माहिती नाही. आता आणि राहिली तर थोडंसं सांगते त्याचं काय ऑब्झर्वेशन किंवा हे मी लिहून काढलं आणि यथाशक्ती मला जसं जमलं तुम्ही वाचून दाखवलं. मी सर्वांच्या वतीनं मी सुबोध हर्डीकरांचे आभार मानतो. आजची आमची रात्र खूप लक्षात राहील अशी झाली. तुम्ही आठवणी आल्या आणि दरवर्षी असं लिहिलं. आता पात्र बदलली आहेत, ती पात्र गेलेत, आता नवीन पात्र अनेक आहेत. त्यांच्याकडे बघून लिहिण्यासारखं खूप आहे. माझ्याकडे पण बघून तुला लिहिण्यासारखं बरंच आहे. धन्यवाद. शिवरात्री. आणि आठवणीचा उत्सव हा म्हणजे हल्ली हा जो उत्सव आहे तो पण कायम आठवणीत राहील, स्मरणात राहील. कारण त्या जोमाने हल्लीची पिढी पण नवीन पिढी पण करते. आता आमचं आता संपलं म्हणजे ठीक आहे, असं मी आता म्हणतोय पुढचा उत्सव बघेन की नाही. पण मी विशेष उल्लेख करतो तो मुलं आहेतच, तरुण मुलं सगळी आहेत. पण आपट्यात आमच्या आता अलीकडे आलेले 4 सुना आपट्यातल्या, त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांचा उल्लेख केला पाहिजे. 4 सुना, त्यांचं कम्युनिकेशन, एकमेकांशी त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, बहुतेक पनवेलमध्ये राहणारेच आहेत. एक म्हणजे आमचे मित्र विनायक जोशी यांची सून रवी बाळ खडके, बाळ खडकेंची सून, तिसरी विजू जोशीची सून आणि नंदू हांडेकर म्हणजे माझी सून. या चौघींचं जरा ते चांगले जमलं आणि त्या घेतात भाग. म्हणजे गेल्या वर्षी आपण बघितलं असेल की पालखीत पण त्या होत्या. आणि काही ना काहीतरी त्यांचं चालू असतं नेहमी. नाटक तालमा घ्या असं काही पनवेलमध्ये त्यांची ऍक्टिव्हिटी झाली, फार कौतुकास्पद गोष्ट आहे. असा उल्लेख मी मुद्दाम करतो. बाकी सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन आहेत मग, त्याच्यात काही प्रश्न नाही. पण त्या मुलींचं मी जरा कौतुक करतो. तर हे मी संपवलं आता. तर त्यात काय कोणाला काय वाटलं असेल किंवा आक्षेपार्ह त्यांनी मला सांगावं जरूर. काही पदार्थ राहिले, काही पदार्थांचे नाव घ्यावे. पदार्थ असेल तर पुढच्या वेळी घेऊ. आठवले तेवढे पदार्थ केले नाही. आणि त्याचं सांग एक मिनिट, त्याचं मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे ही प्रेरणा कुठून मिळाली. 2 वर्षापूर्वी मीटिंग चालू असताना रात्रीचं जेवण हाच विषय फारच वेळ चालला. तिथून मला सुचलं की जेवण किंवा खाणं ह्याच्यात मीटिंग किती लावू शकते. त्याच्यात तेव्हा आमचे वल्लभ जोशी म्हणाले,
आपण 3:30 तास झाले अजून रात्रीच्या जेवणाचा विषय आपला संपत नाही. तर ते माझ्या डोक्यात होतं आणि गोष्ट खरी आहे. इतकं वेळ बोलते पण अजून पुढे मुद्दाच जात नाही जेवणाच्या पुढे. तर मी तेव्हाच माझ्या डोक्यात होतं 2 वर्षापूर्वीची गोष्ट की अशी एक मिटिंग करू की ज्याच्यात खाण्यापासून कोणाला काही सुचतच नाही, ते गंमत म्हणून. आणि मी ते लिहून काढलं. पण तो हे करायचं असं ठरलं नव्हतं. ते आमच्या मनावर अपवाद झालं क्रेडिट. आणि अनिल हळदीकरांनी त्यांना ते पोहोचवलं. आणि आज ते आले असेल तर त्यांना आवड असेल. आणि मला ते म्हणाले, त्यांनी फोन करून सांगितलं हे खूप छान लिहिलंयस, तू कर म्हणून. आता बघू अनिल देतील त्यांना किंवा काय कोणी व्हिडिओ केला असेल तर काय माहिती. पण अनिल सांगेल त्यांना कसा झाला कार्यक्रम. तर आता हे कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. वाटली किती बघाली? अरे हा, आता चावी काय नाही. वांगी पोहे येतात, थांबा. वाट बघ आता. शेखर माईक बंद कर. अरे पण नाही ऐकून घे. राजा